नांदिन येथे आपल्या या गावातून नव्हे तर या घरातून महान अशी साध्वी श्री वाराबाई केशव भोईर अर्थात केशव बाळू भोईर यांच्या पत्नी ह्या इहलोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत आणि त्यांच्या शेवटच्या उत्तर रात्रीनिमित्त मज कामाराची अल्पशी कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराया अखिल जनतेला उत्कृष्ट अशा प्रकारे उपदेश करतात. आयुष्य मोजावया बैसला मापारी, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराच्या नेईल ओढोनी, नेईल ओढोनी ठाऊक नसता, नेईल ओढोनी ठाऊक नसता, हरिलीन कठीण हे दुःख यम जाचतील, कठीण हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल तये ठाई, निराळी सज्जन सोयरे, राहते निराळी सज्जन सोयरे, आठवे श्रीहरी लवलाजी, नेईल ओढोनी ठाऊक नसता, नेईल ओढोनी ठाऊक नसता, तुकारे दुच्चिता हरिवीन, तुका म्हणे किती करशी लंडाई, तुका म्हणे किती करशी लंडाई, होईल भंडाई तोर पुढे, नेईल ओढोनी ठाऊक नसता, नेईल ओढोनी ठाऊक नसता, तुकारे दुच्चिता हरिवीन, पांडुरंगा करू प्रधान
थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझी करावे कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याने आपल्या जीवनात कीर्तन केलं पाहिजे. का बरं? त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर कृत त्रेता द्वापार या 3 युगामध्ये 60 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा देव स्वप्नात आला नाही. बोलू नका बरं का, बोलू नका. विठ्ठला 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 कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देव भेटी. त्याचं महत्वाचं कारण की कृतत्रेता द्वापार या 3 युगामध्ये 60 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा भगवंत स्वप्नात आला नाही. आणि कलियुग लागल्यानंतर मी नेहमी सांगत असतो की राजा परीक्षित हा सार्वभौम राजा होता. 33 कोटी देवांवरच नाही तर 14 भुवनांचं राज्य त्याच्या हातामध्ये होतं. 14 भुवनांवर राज्य करत होता राजा परीक्षित. पण आपल्या राज्यामध्ये कलियुगाला त्याने कर्कतून बांधून ठेवलं होतं, सोडणार नाही. पण कली शरण आला आणि सांगितलं की देवा मला सोडा, फक्त 3.5 तासात देवाची प्राप्ती. कलियुगामध्ये किती तासात? 3.5 तासात फक्त. आणि म्हणून कली हा सुंदर आहे, कली उत्तम आहे. आणि कलियुगामध्ये जन्माला आलेल्या माणसांसारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाहीये. पण संता वाचोनिया नाम नये संता वाचोनिया नाम नये आता. जरी आम्ही कलियुगात जन्माला आलो, आमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. तुकोबाराय सांगतात, अरे धन्य आम्ही जन्म आलो. आम्ही कसे आहोत? आम्हाला कलियुगात जन्म प्राप्त झाला, आमच्यासारखं धन्य कोणी नाही. पण धन्यता केव्हा? दास विठोबाचे झालो. जोपर्यंत आम्ही विठोबाचे दास झालो नाही, संतांना शरण गेलो नाही, सद्गुरूंना शरण गेलो नाही, तोपर्यंत आपलं जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून तुकोबा सांगतात कलियुगामध्ये करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे हे कीर्तन नाहीये, याला कीर्तन म्हणत नाही बाबा, याला म्हणतात पितू भक्तीचा डांगोरा.
कीर्तनामध्ये जो भक्तीचा डांगोरा त्याला आम्ही कीर्तन म्हणतो. तर कीर्तनाची इतकी सुंदर संज्ञा आहे. कीर म्हणजे झाडणे, तनु म्हणजे शरीर. शरीर झाडण्याचं साधन या नाव कीर्तन. ते कीर्तन तुकोबरायानं केलं बरं का. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ते कीर्तन आमच्या माऊली ज्ञानोबरायानं केलं आणि त्याचं वर्णन 9व्या अध्यायात केलेले माऊलीनं गीतेमध्ये बरं का. कीर्तनाचे नि नटनाचे नाचिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथे नामची नाही पापाचे ऐसे केले. त्याला कीर्तन म्हणतात. की कीर्तन म्हटल्याबरोबर पापाचा नाश झाला पाहिजे. त्याच्या पुढे निलोबरायाने कीर्तन केलं बरं का. तेव्हा तुकोबराया गेल्यानंतर करावे कीर्तन त्याच्या पुढे तुका सांगता चित्ताचे आसन. चित्ताचं आसन तुका करीतो कीर्तन. तुकोबराने आपल्या जीवनामध्ये जेवढी कीर्तनं केली ती कीर्तनं करण्यासाठी हे व्यासपीठ नव्हते, हे सातकरी नव्हते, टाळकरी नव्हते, मृदुंग नव्हता आणि श्रोते सुद्धा नव्हते. त्यांचं कीर्तन कसं होतं? चित्ताचं आसन. फार कठीण गोष्ट महाराज. तुकोबराने आपल्या जीवनामध्ये चित्ताचं आसन तुका करीतो कीर्तन. चित्ताच्या आसनावर आरूढ होऊन तुकोबरायाने कीर्तन केलं आणि म्हणून तुका झालासे भक्तीचा कलश तुकोबराया. भजन करा एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबराया, की ज्यांना आपल्या जीवनामध्ये तुकोबरायांचं जीवन फार फार खडतर असं होतं महाराज. मी नेहमी सांगतो 16व्या शतकामध्ये 65 कोटीची इस्टेट. 16व्या शतकामध्ये 65 कोटीची इस्टेट तुकोबरायांची. आणि मी कौतुकाने सांगत असतो की 28 गावांचा देहू परगणा 12 वर्ष कोसला असता दुष्काळामध्ये. एवढं सामान तुकोबरायांच्या दुकानामध्ये होतं भरलेलं. तुक्या वाणी नुसता वाणी नव्हता महाराज, अनंत भांडार कधी न संपेल असं सामान त्यांच्या दुकानामध्ये होते महाराज. पण त्यांना तो अडसर वाटला. देव जोडायचा असेल तर धन हे कसं आहे, धनाचे 15 अनर्थ. भागवतामध्ये भगवंताने उद्धवाला सांगितलेले की धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. मग परमार्थ करण्यासाठी, देव जोडण्यासाठी जर धन अडवायचं असेल तर आमच्या तुकोबरायाने हालो काय केली, सगळं माल उधार दिला महाराज. आणि वही म्हणजे हिसाब ठेवला नाही. रोजनिशी न ठेवल्यामुळं कलियुगातील माणसं एवढी बेमान आहेत की तुकोबरायांचं रोख कोणी परत केलं नाहीये, कोणी उधारी दिलीच नाही. आणि तुकोबरायांना फार आनंद व्हायचा उधारी नाही दिली की हेच होते माझ्या मनात. तर तुकोबरायांना काय करायचं होतं, संसाराच्या नावे घालून या आपल्या घरावर शेण ठेवून उजेड दाखवणारा 57 संतांमध्ये एकच संत होऊन गेले. वैराग्याचे शिरोमणी संत शिरोमणी तुकोबराया.
आपल्या घरावर शेण ठेवून संपूर्ण हरी भजनीय ढवळलेले जग इतका नामाचा गजर केला, हरीची जागरण केली तुकोबारायाने. संपूर्ण विश्व कसं केलं? ढवळलं, ढवळून काढलं संपूर्ण विश्व. आणि चुकविला लाग कळी काळाचा. मी नेहमी सांगत असतो की माणसाचा जन्म कळी काळाचा लाग चुकवण्यासाठी आहे. आणि कळी काळ ज्याला म्हणतात ते त्याची डुकरासारखी भूमिका आहे. मी नेहमी सांगत असतो. मला कदाचित तुम्ही जंगलात गेले आणि समोरून जर डुक्कर धावत आलं, डुकराला घाबरायचं कारण नाही, फक्त 1 फूट रस्ता बाजूला करायचा. समोरून डुक्कर आलेले, अगदी समोर आला, फक्त एवढं बाजूला व्हा. डुक्कर त्याला म्हणतात तो कधी वळण घेत नाही, सरळच जाईल. की भाताची लागवड असो, नागलीची असो, सपाट रस्ता असो ना दगड असो, उडी मारून जाईल. पण समोर दगड आला म्हणून वळण घेऊन जाणार नाही. बरं का? आम्ही वळण घेतो. म्हणून डुक्कर हा कधीच वळण घेत नाही. आणि समोर जरी तो आला, आपण बाजूला व्हायचं, तो निघून जाईल. ही युक्ती तुकोबारायांना कळली. म्हणून चुकविला लाग कलिकाळाचा. तुकोबारायांनी ठरवला, अरे कलिकाळाचा लाग चुकवायचा असेल तर कलिकाळ हा समोरून येतो, तो कधी वळण घेत नाही. मग माणूस फार हुशार आहे. वळण कोणी घ्यायचंय? आम्हाला वळण घ्यायला सांगितलं संतांनी, आम्हाला हे वर्म शिकवलं. आणि समोरून कलिकाळ आलेलं ना, घाबरायचं कारण नाही. फक्त थोडं बाजूला व्हा, कलिकाळ समोर निघून जाईल, तर तुमच्या वाटेला जाणार नाहीये. पण ते शिकण्यासाठी संतांना शरण गेलो पाहिजे, सद्गुरूचे दास आपण झालो पाहिजे. तुकोबाने ठोक सांगितलं, अरे जगा काळ आम्ही माथा दिला. ज्या काळाने त्या काळाच्या जबड्यामध्ये संपूर्ण विश्व भरडून गेलेले महाराज, त्या काळाच्या जबड्यातून एकही जीव सुटलेला नाही. पण तुकोबा सांगतात, आम्ही माथा दिला, पण आम्ही मात्र सद्गुरू रायांच्या कृपा आशीर्वादाने काळाच्या माथ्यावर पाय देऊन उभ्यावर वर हात करून तुकोबराय उभे आहेत. बरं का? कळी काळाला जिंकला असेल. आणि मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ही उक्ती तुकोबरायांची. जिवंतपणी मेले तुकोबराया. आणि जिवंतपणी कसं मरायचं याच्यासाठी मनुष्य देह, आणि कसं मरायचे शिकण्यासाठी संतांची शाळा. लक्षात का? मी नेहमी सांगतो, कौतुकाने सांगतो, अरे मेलेली माणसं जिवंत होतात. लक्षात का? माणूस मेला तरी म्हणे आमक्याला अमुक झोंबला. कधी मेला होता म्हणे? मागच्या वर्षी. मागच्या वर्षी मेलेली माणसं सुद्धा पुढल्या वर्षी जिवंत माणसाला झोंबतात. त्याच्याकडून अतृप्त आत्मा सिगारेट मागतो, दारू मागतो, अरे कोंबडीची अंडी मागतो खायला. म्हणजे एवढा तो अतृप्त आहे. लक्षात आलं का? म्हणजे मेलेली माणसं सुद्धा जिवंत माणसाला झोंबून आपला आत्मशांत करण्यासाठी काहीतरी मागतात. तर तुकोबाला सांगतात, अरे एवढ्यासाठी जन्म नाही आपला. मरण माझे मरून गेले, जिवंतपणी मरण्यासाठी मनुष्य दे आहे. जिंकलेला संसार माया तयावरी. संसार जिंकायचा आपल्याला. कोणता संसार? जो पाहतो तो नाही. संसार म्हणजे पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम, जननी जठरे पुनरुक्ती शयनम. बरं का? जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं गीतेमध्ये माऊली सुंदर वर्णन करते.
उपजे ते नाचे, नाचले ते पुनरुक्ती दिसे, आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा रात्रंदिवस सारखा फिरत फिरत राहतो, त्याचप्रमाणे जे जन्माला आलं ते मेल्याशिवाय राहणार नाही, आणि ते जरी मेलं तरी मरणं हे सोपं नाही आहे बरं का. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. दुर्लभ मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा. अतिशय दुर्लभ मनुष्य देह, दुर्लभ मनुष्य देह जरी प्राप्त झाला तरी कसा आहे, क्षणभंगुरा, अगदी क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे बरं का. तरुवर्ष फल गिरे न फिर न लागे. ज्याप्रमाणे झाडाला परिपक्व झालेलं फळ एकदा जमिनीवर पडलं तर ते फळ पुन्हा झाडाला लागत नाहीये, त्याचप्रमाणे मनुष्य देह कसा आहे, दुर्लभ आहे, पुन्हा नाही. मी नेहमी सांगतो की इतर योनीमध्ये पुन्हा पुन्हा, इतर योनीमध्ये एकदा मेला, बैल मेला की बैल, बैल मेला की बैल, गाय मेली की गाय, गाय मेली की गाय, डुक्कर मेला की डुक्कर, 1 कोटी वेळा. किती वेळा जन्म घ्यायचा, 1 कोटी वेळा. मी म्हणतो किड्याचा जन्म फार सुलभ आहे किसन बाबा. एका दिवसाचं आयुष्य किड्याचं किती, सकाळी जन्माला आला शेणामध्ये, संध्याकाळी त्याला शेपूट फुटणार आणि त्याच्या काही तासामध्ये तो संपणार. म्हणजे कोटी वेळा जन्म घेऊन लवकरच तो आपल्या योनीतून मुक्त होतो. आणि मनुष्य देव ज्याला म्हणतात तो देव फार भाग्यवान आहे, आणि तो एकदाच येतो बरं का, एकदाच येतो. आणि एकदा मनुष्य देव प्राप्त झाल्यानंतर जर कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये हरिभक्ती केली नाही तर मग दुर्लभ मनुष्य देव, पुन्हा मनुष्य देव प्राप्त नाहीये. आणि या देहामध्ये हरिभक्ती केली नाही तर पुन्हा जरी जन्म आला तुम्हाला तरी सुद्धा जन्मताच मेलेला, 5वीला मरेल, 12ला मरेल. तुम्ही म्हणा महाराज काय सांगता तुम्ही, मी नाही सांगत, ते संतच सांगून गेले की ज्याने मनुष्य देहाला येऊन या देहात येऊन जर हरिभक्ती केली नाही तर पुन्हा त्याला कालांतराने 184 कोटी योनी भोगल्यानंतर मनुष्य देह जरी प्राप्त झाला तरी त्या देहामध्ये त्याला सुखाची प्राप्ती नाही. सुंदर सांगतात, अनित्याने शरीराने वैभवम नैव शाश्वतम नित्य संन्येतु मृत्यू कर्तव्य धर्म संग्रहा. काय सांगतात, आता तुम्ही मनुष्य देहाला आलेला आहात, आता धर्माचा संग्रह करा. धर्म म्हणजे वस्तू नाहीये, धर्म म्हणजे जात नाहीये, की धर्माची आपल्याला संग्रह करायचंय. मला काय सांगायचंय की मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्य देह कसं आहे, अनित्य आणि शरीराने अनित्य, केव्हाही जाईल. मनुष्य देह कुणाच्या हातामध्ये नाही. आता आम्ही इथे बोलतो, रस्त्याला गेल्यानंतर काय होईल सांगता येणार नाही. अनित्य आणि शरीराने. बरं, शरीर खोटं आहे, मिथ्या आहे. शरीर कसं आहे, शरीर मिथ्या आहे. मग वैभव जे आम्ही कमवलंय, जे वैभव, गाडी वाडी माडी जोडी रूपवान स्त्री, हे सगळं जे वैभव दिसतंय, अरे वैभव नैव शाश्वतम,
त्या वैभवाची सुद्धा शाश्वती नाही की ते टिकेल, टिकणार नाहीत. चला विठ्ठला नित्य संन्य तो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्राम. आम्ही नेहमी सांगत असतो की ज्याप्रमाणे देहाच्या बरोबर सावली आहे, सावली देहाला कधी सोडित नाही, त्याबरोबर आम्ही जसे जन्माला आलो त्या दिवसापासून काळ आमच्या मांडगुटीवर बसलेला आहे. तो फक्त वाटच पाहतो, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, याचे कधी केस निघतात, याचे कधी दात पडतात, याचे कधी डोळे जातात, हा कधी बहिरा होतो, याची वाट काळ पाहत नाही. काळाकडे हा हे माप नाहीये की म्हाताऱ्या माणसाला तो नेईल. अरे काळाकडे, काळाला तरुण वृद्ध किंवा बाळ किंवा म्हातारा हे काळाकडे नाहीये. काळ 5 दिवसाच्या मुलाला सुद्धा घेऊन जायला तयार आहे. म्हणून आपण तयार असलो पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, आपण तयारी करा, कारण काळ हा मानगुटीवर बसलेला आहे. काळ आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू काढे व्यवहारी संसाराच्या. इतकं सुंदर वर्णन, अनुभवाचं ज्ञान तुकोबराया आपल्या अभंग वाणीतून जगापुढे मांडतात. आयुष्य मोजावया बैसला मापारी. बरं का, आता आमच्याकडे सुद्धा मापारी हे पद आहे सोसायटीत. सोसायटीमध्ये मापारी नावाचं पद आहे आणि ते पद साखर वाटतात, तांदूळ वाटप, गहू वाटप, त्याला मापारी म्हणतात. बरं का, मापारी एक पद आहे, गव्हर्नमेंटकडे ते पद आहे. त्याने फक्त वस्तू मापून वजन करून घ्यायची. बरं का, वाण्याकडे तो माप असतो, वजन असतंय. पण एकंदरीत जीवनाचा विचार केला तर आयुष्य मोजावया बैसला मापारी. टेलरकडे एक माप असते, टेलरकडे त्याला मेजर पट्टी म्हणतात. उंची किती नाही, त्याची उंची किती आहे, जाडी किती आहे, हात किती लांब आहे, शोल्डर किती घ्यायचं, पोटाची वेडी घ्यायची, कमरेची वेडी घ्यायची, त्याला मेजर पट्टी म्हणजे मापच म्हणतात. पण त्याचप्रमाणे टेलर जशी मापं घेतो, दुकानदार जशी माप करून देतो, त्याचप्रमाणे
कलियुगामध्ये सुद्धा एक मापारी आहे, मापारी, आणि त्या मापारीचं नाव आहे काळ. त्याचं नाव काय आहे? काळ. आयुष्य मोजावया बैसला मापारी. तो जो काळ आहे, तो काळ आपल्या या शरीराला माप लावून राहिलेला आहे. आता किती उंची झाली? वाढत चालली उंची. किती उंची झाली? 5.5 फूट उंची झाली. नंतर पुन्हा महाराज उंची कमी होते बरं का. तुमची जर वयाच्या 30 मध्ये 5.5 असेल तर 50 मध्ये तुमची उंची 5 फूट 2 इंच होईल आणि मृत्यूच्या वेळेला 5 फूट 6 इंच घटल्याशिवाय राहणार. कारण का? हे कारण आहे त्याला. बट हे जे माप आहे, उंचीचं माप नाही लावित तो काळ बरं का. काळाकडे ते माप नाहीये. काळ तुम्ही आता म्हातारे व्हा म्हणून वाट पाहत नाहीये. तुमचं आयुष्य संपलं. मी नेहमी सांगत असतो की आपलं आयुष्य संतांनी त्याची गणना केलेली आहे, तरी सुद्धा ती तेवढीशी योग्य नाहीये. तो कोण सुंदर सांगितलं, अल्प आयुष्य मानव शतगणिले फक्त 100 वर्षाचं आयुष्य त्याच्यातलं अर्ध रात्रीने नेले. बघा, तुम्ही नाही म्हटलं तरी आपलं 50 वर्ष आयुष्य रात्रीत गेले, 50 राहिले. 50 मध्ये तारुण्य, बालपण आणि म्हातारपण बरं का. तर भजनाशी काय उरले? ते भजनासाठी आपल्याकडे काही उरलेलं नाहीये. कारण जेने देह दिला दान त्याचे करावे. आता मनुष्य कशासाठी? आमच्या कबीर महाराज सांगतात, अरे हरि भजन को दिया, कमलमुख हरि भजन को दिया, तर जद तुम आत्मा सुंदर नरतनु पाया. उभ्या बांध्याचा प्राणी भगवंताने निर्माण केला. कशासाठी? तर एक मनुष्य देह सोडला, सगळे प्राणी आडव्या बांध्याचे, आणि आडव्या बांध्याच्या प्राण्याला अजिबात देवाचं ज्ञान नाहीये. आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कार्य निरर्थक. आत्मज्ञान प्राप्तीचं साधन जे आहे तर इतर योनीमध्ये ते नाहीये. का? तर इतर योनी जेव्हा ब्रह्मदेवाने निर्माण केल्या, ब्रह्मदेवाकडे कोणीच पाहत नाही बरं का. म्हणून ब्रह्मदेव झोपी गेले. पुन्हा भगवान महाविष्णूने जागा केलं, अरे देवा झोपून चालणार नाही. मग म्हणे तो आता निमित्ताचा धनी केला असे. आता तू निमित्त हो, फक्त घडवायला घे, आणि मी सांगतो असं घडव. त्याला चित्र काढून दिलं महाविष्णूने, असं उभ्या बांध्याचं चित्र काढून दिलं. अशा पद्धतीने घडव आणि बाहुले मनुष्य देई. भागवता सुंदर वर्णने. निज ज्ञान घातेले पायी, जेने ज्ञाने देही विदेही पायी पावती. ज्या ज्ञानाने विदेही पायी पावती, विदेह स्थिती प्राप्त होईल. एवढंच नाही तर तूच काय होशील? देव होशील. एवढं ज्ञान या मनुष्य देहाच्या उभ्या बांध्याला प्राप्त करून भगवंताने दिलेलं आहे. आपलं स्वतःच ज्ञान त्याच्यात ओतलेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही भगवंताचं भजन करत नाहीये. चला विठाला हे केव्हा कळेल? आमच्या कबीर महाराज सांगतात, अरे आयु गमाई दुनिया में. आयुष्य घालवलं सगळं बायका पोरांच्या घरदार बांधण्यामध्ये. एवढंच नाही तर शर्यतीचे बैल आखण्यामध्ये. काहींचं आयुष्य गेलं बैल आखून आखून. आता म्हातार झाले तेच वेगळे सांगतात, म्हणे माझं पूर्ण आयुष्य गेलं. कशात गेलं? म्हणे छकडी हाकलून, बैलांच्या गाड्या हाकलून आयुष्य गेलं. आयु गमाई दुनिया में. अरे दुनिया में चली साथ.
कबीर महाराज सांगतात, अरे ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं, बायका मुलांसाठी राबलास, फुकाचा चाकर झाला ते काबाडी, नाही सुखगडी भोगावया. आयुष्य घालवलं फुकाचा चाकर, त्याला महाराज लक्ष झालं का, कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्याला 1 रुपया सुद्धा मजुरी नाही. लक्षात का, त्याच्या फक्त एक धरा, उठायचं आणि मुरबाडला जायचं, कुणातरी लुबाडायचं, एखादा व्यवहार करायचा. सांगतात लोक, फक्त आम्ही ऐकतो फक्त, म्हणजे एखादा व्यवहार झाला, वर्षभर काही करायची गरज नाही. कसला व्यवहार? जमिनीचा, जमिनी खरेदी विक्री. पण आम्ही म्हणतो त्याचं आयुष्य 100 नाही बरं का. हे 100 वर्षाची गणना, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो कदाचित 100 वर्ष जगेल. बाकीचे 50 वर्ष अर्धी रात्रीने खाल्ली, 50 राहिली, त्याच्या ती जमिनी खरेदी विक्रीमध्ये याचं गेलं आणि 50 इथंच मरतात तो बरं का. दारू पिणारा फक्त 35 आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे फक्त 65. किती एकूण वय किती आमचं सरासरी? 65. मालकरी असेल तर 100 आणि जमिनी खरेदी विक्रीचा व्यवहार असेल तर 50 आणि दारू पिता असेल तर 35. बरं का. फार अवस्था कठीण आहे. निवृत्ती महाराज सांगायचे, पण आम्ही नाही सांगत. पण लक्षात ठेवा, जो आधी दारू पितो, चौकशी करा, जो आधी दारू पितो लग्नाच्या आधी, त्याला मुलगी देऊन फसवू नका. का? काही लोक म्हणतात सुधरेल म्हणे तो. अरे जो दारू लग्नाच्या आधी पितो, लग्न व्हायच्या आधी जो सिगारेट ओढतो, तो आयुष्यात कधी सुधारणार नाहीये. मी म्हणतो प्यायचं असेल तर लग्न झाल्यानंतर प्या, नंतर व्यसन लागलं तर जरा फरक होतो. पण जो आधीच पितो तो आधीच लग्नानंतर दुप्पट होतो आणि एका स्त्रीचं जीवन बर्बाद करतो. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जर करायचं असेल, जगायचं असेल तर गात जागा प्रेम मागा चला विठ्ठला. जवळून विचार केला महाराज, हे एका मिनिटात दृष्टांत सांगतो, लक्षात येईल. एक राजा होता आणि तो राजा इतका वैभवशील होता, इतका म्हणजे वैभव संपन्न होता की एक दिवशी आपल्या राणी समवेत आपल्या महालामध्ये झोपायला गेल्यानंतर, पलंगावर शय्येवर पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की काय समृद्धी आहे, काय आपलं राज्य आहे. आणि म्हणून ते महाराज उठले, राजे उठले, झोपेची वेळ होती आणि आपल्या भिंतीवर त्याने 3 ओळी लिहिल्या, संस्कृतमध्ये लिहिल्या, पण मी मराठीत सांगतो. पहिली ओळ होती, माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाहीये की इतकी सुंदर रूपवान स्त्री मला प्राप्त झाली. दुसरी ओळी होती, हे माझं धन दौलत आणि वैभव पाहिल्यानंतर सुख सुद्धा लाजेल, सुख सुद्धा लाजेल, ही दुसरी ओळी होती. तिसरी ओळी होती की मी मला धन्य समजतो की माझे सगळे जे नोकर किंवा शिपाई चाकर आहेत ते माझ्या म्हणजे अंगात, म्हणजे मी सांगेन तसे वागतात, त्याच्यामुळे माझ्या जीवनात कुठल्याच प्रकारची खंती करायची नाही. पण चौथी ओळ त्याला लिहायची होती, तर अभंग 4 चरण पूर्ण होत नाही. तरी आमच्या माऊली ज्ञानोबा यांच्या जे विरहिण्या आहेत ते विरहिण्या फक्त 3 चरणाचे आहेत, 4था चरण विरहिणीला नाही. तर त्याने 4थं चरण लिहायचं पण विचार करत राहिला आणि विचार करता करता तो झोपून गेला. अतिशय वैभवशाली राजा होता, झोपून गेला. त्याने ठरवलं आता उद्या विचार केल्यानंतर 4थं कडवं लिहू खाली. तोपर्यंत एक ब्राह्मणाचं असंच एक चावटपूर होतं. चावट ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेलं. अरे कुळ जाती वर्ण हे आगवेची का आकारण येत माझे पण सार्थक आहे. गीतेमध्ये भगवंत सांगतात, अरे हे अर्जुना, कुळजाती वर्ण तू कोणत्या कुलात जन्माला आला, कोणत्या जातीत जन्माला आला, कोणत्या वर्णात जन्माला आला, त्याच्याशी काही घेणं नाही मला. हे आगवेची का आकारण. आणि कलियुगामध्ये मी नेहमी सांगतो की कृतत्रेता द्वापर या 3 युगामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही संस्था होती. पण कलियुगामध्ये ब्राह्मणही शूद्र आहे, क्षत्रिय शूद्र आहे आणि वैश्य सुद्धा शूद्र आहे. इथे कुणी कुणाची सेवा करायची नाही आणि सगळ्यांनी सगळ्यांची सेवा करायची. त्याचं नाव धर्म. आणि म्हणून त्या ब्राह्मणाचा जो मुलगा होता, ब्राह्मण कुळात जन्माला आला होता, पण लहानपणापासून त्याला चोऱ्या करायची सवय होती.
आणि चोऱ्या करायची सवय लागल्यानंतर त्या ब्राह्मणाने ठरवलं की हे कसं चाल्यावर येणार नाहीये, म्हणून ते त्याला नेहमी शिकवायचं सोन्याच्या चोरीसारखी चोरी नाही. सोन्याची चोरी केली की ते पाप रवरव नरकात गेला तरी फिटणार नाहीये, म्हणून सोनं चोरायचं नाही, चांदी चोरायची नाही, धान्याची चोरी करायची नाही. मी तो शिकवायचा त्या मुलाला. आणि मुलगा काय होता, अतिशय चोर होता. मग त्यालाही उमगलं, सोन्याची चोरी केली तर रवरव नरकात पडला तरी, चांदी चोरली तर धनधान्य चोरलं, रसा तलाला गेला तरी सुटणार नाही. हे सगळं त्याने ऐकून घेतलं, पण चोरी मात्र तो करायचा. आणि म्हणून राजा झोपी गेला, राणी झोपी गेली, आणि हा चोरी कुठे करायला मिळेल म्हणून फिरत 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 गेला आणि नेमकी त्या राजमहालामध्ये प्रवेश केला. राजमहालात प्रवेश केला, पाहतो चोरायचं काय, भरपूर सोनं होतं, भरपूर चांदी होती, भरपूर धान्य पडलेलं होतं, पण त्याच्या लक्षात होतं धान्य चोरलं, सोनं चोरलं, चांदी चोरली तर ते पाप कधीच फिटणार नाहीये. मग करायचं काय, फिरता फिरता त्याने ते 3 ओळी वाचल्या. म्हणजे राजा तर फार ज्ञानी आहे, म्हणून त्याने विचार केला आणि 4थी ओळ खाली टाकली, दोन्ही डोळे मिटा म्हणजे तुमच्या बरोबर काही येणार. त्याने काय लिहिलं, 4थी ओळ लिहिली की दोन्ही डोळे मिटा कि तुमच्या बरोबर काही एक येणार नाहीये. आयु गमाई दुनिया में, अरे दुनिया में चली साथ, अरे पाव कुराडी मार लिया मूर्ख ने अपने हात. कबीर महाराज सांगतात, अरे आपल्या हाती कुराड मारून घेतली, आता कशाला मुरबाडला जातो म्हणे फाट्या फोड. मग फाट्या फोडायला घेतली, मग कुराड काय पायावर मारायला घेतली का, पण पायावरच लागली, त्याच्या पायच तुटला, जावं लागलं मुरबाडला. मूर्खने, त्याला मूर्ख म्हणावा. अरे दुनियासाठी जो लढतो, दुनियासाठी जो भांडतो, दुनियासाठी ज्याने आयुष्य गमावलं, त्याच्यासारखा मूर्ख या जगामध्ये नाही. आणि म्हणून त्याने ती ओळ एक लिहिली, दोन्ही डोळे मिटा म्हणजे तुमच्या बरोबर काही येणार नाहीये. आणि मग तो पुन्हा शोधायला लागला, चोरी करायचे म्हणून तिथे तूस पडला होता महाराज, भात भरडून आणला होता आणि एक तुसाची रास होती, तिथे बराच तूस भरला. म्हणजे तूस नेला तर चोरी केली, त्याला सवय होती चोरी करायची, पण काय चोरलं, तूस. पण तेव्हा तूस फुकट मिळायचं बरं का, हेही सांगतो. म्हणजे हे का सांगतो, तूस त्याने का चोरलं तर त्याला माहित होतं तूस चोरलं तर दोष लागणार नाही. आता तूस चोरलं तर आता तुसाला सोन्याचा भाव येणार आहे महाराज, लक्षात का. पुढे सोनं खरेदी करता येईल. आता 30,000वर जरी सोनं गेलं तरी दुकानदार सांगतात केडीवाले की गिराईक कमी झाला, गिराईक वाढत चाललेले, जमीन वारावर चाललेले, आणि म्हणून सोन्याला भाव वाढला, गिराईक वाढत चालला. कालांतराने तुम्हाला तूस पाहायला मिळणार नाही का, अहो भातच पिकणार नाहीये. भात जर पिकला नाही तर तूस कुठे पाहायला मिळणार आहे. पण तुसाची किंमत किती होईल ते सांगता येणार, पण त्याने फुकट ज्याची किंमत नाही असं तूस घेऊन तो निघून गेला. सकाळी राजे उठले, कारण त्यांना खंत होती, 4थी ओळ टाकायचे. उठल्यानंतर त्याने पाहिलं, डोळे मिटा तुमच्या बरोबर काही येणार नाहीये. तो राजा धर्मशील होता, त्याने त्याच दिवशी विचार केला, अरे हे सगळं वैभव माझं आहे, रूपवान स्त्री माझे, इतके माझे नोकर चाकर माझे आज्ञाधारक आहेत, डोळे मिटा म्हणजे काही बरोबर येणार नाही, काही बरोबर येणार नाही. एवढं त्याच्या डोक्यात बसलं आणि त्या दिवसापासून त्यांनी वैभवाकडे लक्ष न देता त्याने अंतकाळाचा विचार केला पाहिजे. का असे तुका संत सांगतात, कळो येईल अंतकाळी, कळो येईल
देहातून निघून जाईल, निघायची वेळ येईल, तेव्हा कळेल राहाती निराळी रांडा पोरे. तेव्हा तुमचा मुलगा, तुमची पत्नी कोणीही बरोबर येणार नाहीये. पण आमच्या ज्या मातोश्री गेलेल्या आहेत बरं का, वाराबाई म्हणून, त्या मात्र सौभाग्याचं लेणं घेऊन गेलेलं आहे. हे दुःख त्यांना पाहायला नाहीये. रांडा कसं खा, फार संतांनी फार काही शब्द फार कठीण वापरले. आता एखाद्या बाईचा नवरा मेला, आपला रान म्हणता येईल? नाही म्हणता येणार. आणि जो रान म्हणेल आम्ही म्हणतो त्याच्या तोंडात किडे पडतील. आता तरी आजच्या कलियुगात तरी जिचा नवरा मेला तिला रान म्हणून आहे. कशाला का? पण तुकोबाने शब्द वापरले. का वापरलं? अरे तुम्ही संतांना शरण गेले नाहीत म्हणून. हे त्यांच्यासाठी शरा मारले तुकोबारायाने की तुमच्या बरोबर कोणी येणार नाहीये. का? अरे तू मालकरी नाही, तू संतांना शरण गेला नाही, तुझ्या बरोबर तुझी पत्नी येणार नाही. पोरं तुमच्याकडे पाठ फिरवतील. पोरांना माहिती आहे हा मालकरी नव्हता. जो मालकरी नाही त्याच्याकडे तुमचं कुटुंब पाहणार नाही. तो कुटुंबाने आपल्याकडे पाहावं म्हणून मालकरी व्हा. मरायच्या आधी काही आधी दिवस झाले तरी चालेल. कारण अर्धा तास उरला खटवांगरायाची भाग्यदर्श कशी प्राप्त झाली, किंवा आजामेळ पापराशी तीही नेला. पापराशी आजामेळ गेला. त्याच्याही पुढे सांगतो, अरे आधी जरी दुराचारी उत्तमच्या अवधारी, गीतेत सुंदर वर्णन आहे. आधी जरी पाप केले शेवटली भक्ती, वाल्या कोल्याचं उदाहरण बरं का. 7 रांजण भरले ब्रह्महत्येचं पातक. तुमच्या आमच्यासारखे हजारो मारली. माझ्यासारखा मारला, तुमच्यासारखा मारला, खडा उचलीत नव्हता. वाल्या कोळी होता तो. ब्राह्मण मारला की खडा उचलायचा. असे किती रांजण भरले होते? 7 रांजण. अगदी कसे भरले होते? आमची भोत्री भरते तसे. आता सरायचे पहा ना तुम्ही. अहो किती कोळंबी. पण आता फोन निघाले तिथून सांगतो बरं का, पाणी तापत ठेव म्हणे, मोठ्या टोपात तापत ठेव, उकळू दे. आता निघालो मी इकडून. कुठून निघालाय? हा भोत्री घेऊन निघालाय. सगळी कोळंबी जिती. इकडे पाणी तापून बाई परत घेऊन हातात उभी. तिकडनं भोत्री आणायची. अरे उकळत्या पाण्यात भोत्री खाली करायची, बाई वरती झाकण ठेवते. लक्षात आलं का? नाही, कधीच तुमची क्यू केली जाणार नाही. अरे जर तुम्ही एवढे जीव घेता एका वेळेला, तुम्ही जीवाची जर क्यू करत नाही, तुमची क्यू करण्यासाठी सुद्धा देव रिकामा नाहीये. पण अद्याप वेळ गेलेली नाही. हेही सांगतो, ठोक सांगतो, जरी काल जरी भोत्री भरून आणली असेल तरी आजपासून ठरवा ती भोत्री आज मोडून टाका. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. उत्तमचे अवधारी. आजपासून जर ठरवलं की आता पुन्हा भोत्री हातात धरायची नाही, तो क्यू मोडून टाका. जो दुसऱ्याचा जीव घेतो तो क्यू कधीच करू नका बरं का. त्याला क्यू म्हणत नाहीत, जो दुसऱ्याचा जीव घेतो बरं का. हे लक्षात ठेवा. आणि वाल्या कोल्ह्यासारखं करा. अरे वाल्या कोल्ह्याला आमच्या नारद मुनींची भेट झाली. नारदाने विचारले कशासाठी करतोय? 7 रांजण ब्रह्महत्येचे भरले कशासाठी म्हणजे काय मी येडे आहे का? अरे मी प्रापंचिक आहे. पोटासाठी करतो. कुणाच्या पोटासाठी? बायका मुलांच्या पोटासाठी. आम्ही कुणासाठी करतो? घर कुणासाठी बांधतो का? एक आहे ना, म्हणजे दुसरं बांधायचे कशासाठी? म्हणजे 2 पोरं आहे. मी नेहमी सांगतो, कौतुकाने सांगतो, आई बापाला जागा नाही. एक बाप असतो, 2 घरं बांधतो, 2 पोरांना 2 घरं. आई बाप म्हातारा झाला, वृद्धाश्रम मध्ये रवाना. काय झालं म्हणे? म्हणजे मोठाही सांभाळत नाही, छोटाही सांभाळत नाही. अरे सांभाळतील कसे? तू 2 घरं बांधली, 2 पोरांना 2 बांधली, तू स्वतःसाठी काही बांधलं का? या जगात अजून स्वतःसाठी बांधणारा जन्माला आला नाही. लक्षात आलं? या जगात अद्याप स्वतःसाठी घर बांधणारा माणूस जन्माला आला नाही. एक जन्माला आला तोही फसला. अरे कोसली याने घर केले. कोसल्या नावाचा एक किडा जन्माला आला. त्याने स्वतःसाठी घर बांधलं, पण थोडीशी गती बिघडली महाराज. त्याने काय केलं? तो आत राहून ना घर बांधत होता. आमचे घर बांधण्याची कला, माणूस फार हुशार आहे. घर बाहेरून बांधतात की आतून? बाहेरून. जर 9ची भिंत 14ची असेल तर आतून बाहेरून.
पण नवची भिंत बांधायची असेल तर मेस्त्री आतून की बाहेरून? सगळं घर बाहेरून बांधलं जाते, या कोसल्याने आतून बांधायला घेतलं. आणि मग काय केलं, दरवाजाही बंद केला, झालं ना काळोख, फसला कशाला. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आम्ही आमच्यासाठी अद्याप घर बांधलं नाहीये. तुकोबराने स्वतः घर बांधलं. तुकोबराने एवढंच नाही केलं, अरे मरण माझे मरून गेले, मज केले अमर, जिवंतपणी मेले, तो झाला 16 अनुपम्य. स्वतःची अंत्ययात्रा तुकोबराने जिवंतपणीच पाहिली. आम्ही मेल्यानंतर सुद्धा नाथराया 3 वेळा मेले. किती वेळा? 3 वेळे. आणि आम्ही जितेची मेलो. लक्षात आलं का? हॉस्पिटलला मेलेली माणसं 10 दिवस ठेवतात, म्हणे बिल पेड करा नंतर देतात. जिवंत आहे म्हणे, त्याला काय करायचं, गॅस भरायची, ते पोट खाली वरती होत राहत आहे, आता सुधरत चाललेलं आहे म्हणे, तो कधीच मेलेला असतो. कसं का? म्हणून लक्षात ठेवा, स्वतःसाठी काहीतरी करा. स्वतःसाठी आपण जर काहीतरी केलं नाही तर वाल्ल्या कोल्याची स्थिती होईल. आणि म्हणून त्याने सांगितलं, कोणासाठी करतोय? मी माझ्या बायका मुलांसाठी करतो. बायका मुलांसाठी करतो. अरे तू जे केलं ते अतिशय पाप संचय झालेले आहे, तू अनेक ब्रह्महत्या केलेले आहेत. मग तू घरी जा, ज्यांच्यासाठी तू हे केलं त्यांना विचार. वाल्ल्या कोली घरी गेला, वाल्ल्या कोलीच तो. घरी गेल्यानंतर बायकोला विचारलं, अगं मी जे एवढं पाप केलं, 7 रांजण भरले ब्रह्महत्येचं, मग हे तुमच्यासाठी केलं, आता जे पाप झालेले त्यातलं अर्ध पाप तू घे. त्याने सांगितलं नाही जमायचं. हे आम्ही सांगितलं नव्हतं की तुम्ही ब्राह्मण मारा, ब्रह्महत्येचं पाप करा आणि आमचं पोट भरा. हे आम्ही सांगितलं नव्हतं. आणि शास्त्राचा नियम सुद्धा तोच आहे बरं का. मी नेहमी सांगतो की आपण पाप केलं, कोणी पुरुषाने केलेलं पाप स्त्रीला भोगावं लागत नाही, पण स्त्रीने केलेलं पाप पुरुषाला भोगावं लागतंय. म्हणून स्त्रीने विचार करायचे पाप करताना. स्त्रीने पाप करायचं नाही. स्त्रीने जर पाप केलं पुरुषाला भोगावं लागतंय का, तर ती पुरुषाची कोण आहे? अर्धांगी. ती पुरुषाची अर्धांगी आहे. कशाला? पुरुषाने केलेलं पाप आपण करी, आपण खाय. पुढे नाही सांगायचं तुमचे पाय वांडायला ते रिकामे नाही. कशाला का? तुम्ही पाप केलं असेल तर आपण पाप करायचं आणि आपणच ते भोगायचं. बायको फक्त पाहत राहील. तिने सांगितलं नाही जमायचं. तुम्ही पाप केलं, तुम्ही भोगा. मुलांना विचारलं, नाही जमायचं. पश्चाताप झाला. पश्चातापातून अनुताप निर्माण झाला आणि वाल्यापुढे धावत धावत गेला. आमच्या नारद मुनींचे पाय धरले, देवा मी केलेल्या पापाचा वाटेकरी कोणी नाही. मग आता काय करायचं? आता काय नाही, आता मला या पापातून सोडवा. पाय धरले वाल्या कोल्याने नारद मुनींचे आणि एका जागेवर 12 वर्ष तपश्चर्या केली. अरे फुटली तोंडच्याला पाणी. हे वाळलेलं असं लाकूड होतं, याला पाण्यात वाळलेल्या लाकडाला पाठ लावून वाल्याकोली नामस्मरणाला बसला. 12 वर्षानंतर त्याच्यावर वारुळ चढलं. वारुळ म्हणून त्याचा वाल्मिकी झाला. वारुळ चढलं, मुंग्याने वारुळ केलं त्याच्यावर. 12 वर्षानंतर जेव्हा नारद मुनींची भेट फेरी आली, पाहता तो वारुळामध्ये आवाज येत होता नामस्मरणाचा. वारुळामध्ये नामस्मरणाचा आवाज येत होता आणि त्याने विचार केला, हे तर वाळलेलं काष्ठ होतं, वाळलेलं लाकूड होतं, त्याला सुद्धा फांद्या फुटल्या होत्या. 12 वर्षानंतर महाराज त्याने ते वारुळ बाजूला केलं. आतमध्ये कोण होते? वाल्या कोल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला. अरे केले रामायण रामाधी. एवढी ताकद त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. पण केव्हा? संतांना शरण गेल्यानंतर. म्हणून तुकोबा सांगतात, अरे आयुष्य मोजावया बैसाला मापारी, तू कार्य व्यवहारी संसारीचा. हे मानवा, हे जीवा, अरे तुझ्या पाठीमागं तुझ्या मानगुटीवर काळ तुझ्या आयुष्याला माप लावून राहिलेलं आहे. आणि आपलं जे आयुष्य, मी नेहमी सांगत असतो, आपलं आयुष्य वर्षामध्ये, दिवसामध्ये, तासामध्ये, मिनिट किंवा सेकंदामध्ये गणलेलं नाहीये. तुम्ही जेव्हा जन्माला आले महाराज, भगवंताने तुम्हाला श्वास दिलेले आहेत. किती श्वास? जेवढे श्वास दिलेले आहेत तेवढे श्वास घेतल्यानंतर शेवटचा श्वास जर आत गेला तर तो बाहेर येणार नाहीये, आणि शेवटचा श्वास जर बाहेर आला तर तो पुन्हा आत जाणार नाहीये. म्हणून माणसं, आता गव्हर्नमेंटने सांगलंय महाराज की पुढे असं काळ येणार आहे की गाड्या जिथल्या तिथे उभ्या राहणार आहे. म्हणजे डिझेल पेट्रोल मिळणार नाही. गाडीचं डिझेल जिथे संपलं, गाडी जंगलात उभी.
तिचा जो मालक आहे ती गाडी तिथे सोडील, घरी येईल, गाडी काय कामाची? डिझेलच जर तिला नाहीये त्या गाडीचा काय उपयोग आहे? तशी माणसं रस्त्यात मारणार आहे. आता पुढे हार्ट अटॅक, इंग्लिश शब्द हार्ट अटॅक, हे प्रत्येकाला हार्ट अटॅक येणार आहे. म्हणजे मुरबाडला चालला होता, रस्त्यात मेला. अशी माणसं जिथे 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 जाते तिथे अटॅक येईल आणि रस्त्यात माणसं मरतील का? तर अद्याप त्याच्या ही गोष्ट लक्षात नाहीये. आयुष्य मोजावया बैसला मापारी, किती दिवस वाट पाहिजे? हा रोजच मुरबाडला जायला लागला, हा वाटाड्या किती दिवस वाट पाहिजे? मग एक दिवशी मध्येच पकडणार आहे तुम्हाला. बरं का? तू कार्य व्यवहारी, अरे किती दिवस तू संसार करून राहिलेले आहेस, म्हणून त्याला तिथेच संपवणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणून तू कोणा दुसऱ्या चरणात सांगतो, नील ओढोनी सावकाश जाता, नील ओढोनी सावकाश जाता, नील ओढोनी सावकाश जाता, नील ओढोनी सावकाश जर आम्हाला माहित असतं की रस्त्यात मृत्यू येईल, आम्ही घरातून गेलो असतो. गाडीवर बसून आम्ही निघतो, आम्हाला जर माहित असतं ऍक्सिडेंट पुढे होईल, आम्ही गाडी घेऊन गेलो असतो. माणसं सांगतात गाडी नसती नेली ना. अहो त्याला कळलंच नाहीये की नेईल ओढून पुढे काळ रस्त्यात उभा आहे. हे जर आपल्याला समजलं असतं तर आम्ही काळाला सामोरे गेलोच नसतो. म्हणून नेईल ओढोनी ठाऊक नसतं, आम्हाला माहीतच नाही काळ पुढे उभा आहे. आणि म्हणून तू म्हणा तू कार्य दुच्छिता हरिवीन. जर तुला एवढं माहीत नाहीये काळाचा घाला कधी पडेल, मग तू हरीला का सोडला? तू का दुच्छिता हरिवीन, तू हरीकडे का पाहत नाही? हरी आपल्या चित्तामध्ये तो का त्याचं चिंतन करत नाहीयेस? तुकोबाराया सांगतात का तर पाहतो उंदीर घेऊन जाय का तैसा